स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत काही शेअर करते क्षणचित्र किंवा छोटी-छोटी गोष्टी माझ्या पुतण्याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाच्या. तर हे शेअर करण्यामागे एक आपण पाहतो की सगळ्यांकडे लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावली जाते. पण ह्या हळद लावण्याचं कारण काय? हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हळदीला शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. हळदीचा रंग पिवळा जो आहे तो श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे आणि त्यामुळे जर हळद लावली तर भगवान विष्णूंचा सर्व देवादिदेवांचा आशीर्वाद या वधूवरांना मिळत असतो. म्हणून या दिवशी हळद लावली जाते लग्नाच्या आदल्या दिवशी. त्याचबरोबर हळदीने नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते आणि ही हळद लावल्याने वधूवरांवर जी काही वाईट शक्तींचा प्रभाव पडेल असं आपल्याला भीती वाटत असेल तो पण पडणार नाही. आणि नंतर तर आपण पाहतो की सगळेजण वधूवरांना हळद लावतात. तर मोठ्या माणसांनी वधूवरांना हळद लावणे यामागचं कारण असं की त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळत असतात पुढील जीवनासाठी, त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी. आणि हळदीचे तर तसे खूप सगळे गुणधर्म आपण पाहतो सौंदर्यशास्त्रामध्ये. ते पण सगळे गुणधर्म वधूवरांना मिळतील यामुळं लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावल्या जाते. तर हा माझा पुतण्या केदार आणि गौरी यांचे लग्नाच्या दिवशीची किंवा आदल्या दिवशीची मी तुमच्यासोबत क्षणचित्र शेअर करते. तर ह्या माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत आणि इथं जो काही कार्यक्रम ठेवलेला होता अँकरिंग वगैरे, तर त्यात काही छोटे छोटे गेम ठेवले होते हे केदार आणि गौरी. आणि मग त्या गेममध्ये आम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला. विरंगुळा म्हणून एक काहीतरी वेगळं वाटावं म्हणून. ही माझी छोटी जाऊ, उखाण्याचा पण कार्यक्रम होता, हिने पण छान असा उखाणा घेतला. मी असे छोटे छोटे कार्यक्रम बरेच या दिवशी थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून या दिवशी घेतले होते हळदीच्या दिवशी. आणि सगळ्यांनी हे कार्यक्रम खूप छान एन्जॉय केले. मग ह्या दोघांसोबतही केदार आणि गौरीसोबतही यांनी काही छोटे छोटे गेम घेतले ज्यामुळे यांच्या मनात जो थोडासा म्हणजे लाजाळूपणा होता तो थोडासा दूर होईल, एकमेकांबद्दल काहीतरी बोलतील हा त्यामागचा उद्देश होता. आणि त्यानंतर लगेच अंघोळीची तयारी होणार होती इथं. आणि अंघोळीची तयारी करत असताना अशा पद्धतीचे दिवे इथे लावले होते कलरफुल छान, आणि त्याला एक स्वस्तिकचा आकार दिला होता हे दिवे लावत असताना. आणि दिवे वगैरे लावून मग या दोघांना अंघोळ घालायची होती. तर सगळ्या घरच्या म्हणजे नवरीच्या भाऊजया, बहिणी सगळ्या खूप एक्सायटेड होत्या. जसं आम्ही एक्सायटेड होतो तसेच तिकडचे पण लोक सगळे एक्सायटेड होते. आणि हा तुम्ही पाहताय की अंश किती एन्जॉय करतोय केदार मामाच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम. आणि त्या दिवशी त्यांनी खूप डान्स केला, खूप म्हणजे इतका एक्सायटेड होता की तो थांबायलाच तयार नव्हता. रात्री 12:30पर्यंत त्याच्या म्हणजे पायात अशी अगदी भिंगरी लागली असे वाटत होतं. आणि हे मग आंघोळी घालण्याचा कार्यक्रम इकडं सुरू होता. हे आमचं केदार आणि गौरी. केदार माझा पुतण्या आहे, माझ्या दीराचा मुलगा. आणि अशा पद्धतीनं मग हा आंघोळीचा कार्यक्रम झाला आणि हळद लावण्याचा प्रोग्राम सुरू होता. हळद लावताना ह्या दोघांना एक मोठं असं कमळाचं आसन केलेलं होतं, त्यात ह्या दोघांना बसवलेलं होतं आणि हळद लावण्याचा प्रोग्राम सुरू होता. मग प्रत्येकाने येऊन हळद लावली आणि आम्ही ह्या सगळ्या जावा, नंदा आणि सुना सगळं पुतण्या सगळ्या होतो आणि सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. तर हळद का लावतात ही माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर केली. तर कशी वाटली माहिती नक्की सांगा आणि लाईक करा.